सुखाचीच अपेक्षा करतात, मोक्ष सुखाची कुणीही अपेक्षा करीत नाही. आणि सगळे विषय सुखाची अपेक्षा करत असल्यामुळं सगळे विषय प्राप्ती करता प्रयत्न करतील. विषय प्राप्तीचं जे साधन आहे त्याच्यामध्ये त्यांची प्रवृत्ती होईल. तुमच्या ग्रंथाचं चिंतन करून काय विषय त्यांना थोडे भेटणार आहे. त्याच्यामुळं तुमच्या सगळ्यांना विषय सुखाची जी इच्छा असल्यामुळं तुमच्या ग्रंथामध्ये कोणी प्रवृत्त होणार नाही. म्हणून तुमचा ग्रंथ कसा आहे, निष्फळ आहे असं जी शंका केली होती त्या शंकेचं समाधान सुरू आहे. ग्रंथकार म्हणतात की यच्चे यावत मनुष्याचे आपल्याला 4 प्रकार करता येतील. पाम, विषयी आणि जिज्ञासू मुक्त. पामळ, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त असे 4 प्रकार करता येतील. त्याच्यामध्ये पामळ कोणाला म्हणतात? शास्त्रांनी विहित म्हणून सांगितलेले आणि निषिद्ध म्हणून सांगितलेले जे भोग आहेत त्या दोन्ही भोगाच्या ठिकाणी आसक्त असणारा आणि शास्त्र संस्कार नसलेला, शास्त्राच्या अजिबात त्याला संस्कार नाही. म्हणजे कधी झोपावं, कधी उठावं याचाच संस्कार नाही. म्हणजे सुरुवातीतून नाही. कारण झोपण्याला पण शास्त्र आहे ना, उठण्याला पण शास्त्र आहे ना. कधी झोपायचं ते पण शास्त्राने सांगितलं, कधी उठायचं ते पण सांगितलं का नाही? तर कधी वाटत जाऊ झोपायचं, तसं नाही झालं. ब्रह्ममुहूर्तावर उठलंच पाहिजे. ब्रह्ममुहूर्तावर जो मनुष्य उठतो तो मनुष्य आयुष्यात कधीच आजारी पडत नाही. तर त्याला शास्त्र आहे. तर म्हणजे कधी उठावं, कधी झोपावं, पुन्हा उठल्यानंतर स्नान करावं, बाहेर दिशेला जावं, त्याला सगळे शास्त्र काहीच नाही हो. स्नान कुठं करावं, कसं करावं त्याला शास्त्र आहे. दात घासण्याला शास्त्र आहे. बाहेर दिशा कशी करावी, कुठं बसावं त्याला शास्त्र आहे. लघुशंका कुठं करावी त्याला शास्त्र आहे. सगळ्या गोष्टी सोप्या थोड्या या सगळ्या. प्रत्येक गोष्टीला शास्त्र. स्नान करण्याला शास्त्र आहे, दात घासण्याला शास्त्र आहे, आपण अंगाला तेल लावतो त्याला शास्त्र आहे, गंध लावतो त्याला शास्त्र आहे, जेवण करतो त्याला शास्त्र आहे. काही खाता येतं का? कुठंही खाता येतं का? कसंही खाता येतं का? त्याला शास्त्र आहे. कुठंही खाता येत नाही. मुसलमानात खाता येईल का? खाता येईल मुसलमानात बसून, बाथरूम मध्ये बसून? म्हणजे कुठं खावायला पण शास्त्र आहे का नाही? मग तिथं खाता येत नाही म्हणजे शास्त्र आहे का नाही त्याला काही ना काही? मग कसं खावायला पण शास्त्र आहे का नाही? असं खाली असं झोपला वर पाय करून लागला खायला चालत नाही तसं. त्याला जमिनीवरच बसावं लागतं. खुर्चीवर बसून जेवण नाही चालत बुवा. जमिनीवर बसावं लागतं, पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसावं लागतं. अंगातले कपडे काढायचे असतात. यज्ञ आहे ना तो. आणि मौन धारण करून खावं लागतं. जो पवित्र ते अन्न हवे चिंतन, हवीचं चिंतन करत परमात्म्याचं नामस्मरण करत अन्न ग्रहण केलं तर त्याने काही खाल्लंच नाही, त्याने अखंड उपवास केला असं शास्त्राने सिद्ध होतं. मौन धारण करून जेवण केलं पाहिजे. आणि जो बडबड करीत जो खातो, पाप खातोय तो प्रत्येक घासाला पाप. काय खातोय? पाप खात असतो, पाप. म्हणून जेवण करत असताना मौन धारण केलं पाहिजे. मौन शास्त्र आहे त्याला. हे असलं त्यात काहीच मानित नाही त्याला फक्त खायला लागत. म्हणजे हे जे शास्त्र आहेत ना, शास्त्राचे संस्कार ज्याला नाही, कसं खावं यालाच त्याला याचा संस्कार नाही. कसं बोलावं, कुणाशी कसं बोलावं, सगळ्याशी सारखं बोलत असतात का?
गुरुशी बोलताना कसं बोलावं, एखादा संत महात्मा आहे त्यांच्याशी बोलताना कसं बोलावं, मित्राशी बोलताना कसं बोलावं. मित्राशी जसं बोलतात तसं गुरुशी बोलत असतील. आई वडिलांशी कसं बोलावं, बहिणीशी कसं बोलावं, बायकोशी कसं बोलावं. आता गुरुशी जसं बोलतो तसं बायकोशी बोलते याला प्रत्येक गोष्टीला काय आहे, शास्त्र आहे ना. एखादा पाहुणा आहे ते पाहुण्याशी कसं बोलावं, अतिथी आहे त्याच्याशी कसं बोलावं, आपल्या संबंधी लोक आहेत ते ह्याला सगळं याला शास्त्र आहे. नीतिशास्त्र म्हणतात त्याला. नीतिशास्त्र शिकावं लागतं त्यासाठी. पण हे शास्त्र अजिबात ज्याला संस्कार नाही, फक्त विषय भोगणे त्याला माहिती आहे. आणि तो एक कोणताही विषय चालतो त्याला, असा जो पुरुष आहे त्याला म्हणतात पाम. आणि जो विषयच भोगतो पण निषिद्ध विषय न भोगता, ज्याला विहित विषयाच्या प्राप्तीची काय असते, इच्छा असते, आणि ते विषय आपल्याला प्राप्त व्हावेत म्हणून ते विषय ज्या साधनाने प्राप्त होतात ते साधन करण्यामध्ये तो काय असतो, व्रत असतो. त्याला म्हणतात विषय. आलं लक्षामध्ये. आणि जिज्ञासू त्याला म्हणतात की ज्याला हे लक्षात आलेलं आहे की सुख कोणत्याच विषयात नाही. सगळे विषय हे दुःखच देतात. म्हणजे ते विषय मिळवण्यासाठी दुःख आहे, विषय मिळवले प्राप्त झाले तरी दुःखच आहे, आणि विषय नष्ट झाले तरी दुःखच दुःख आहे. कितीही विषय मिळवले तरी सुखी काय कोणी होत नाही. त्यामुळं दुःखाचा जर नाश करायचा असेल तर विषय प्राप्त करून दुःखाचा नाश होत नाही. लौकिक उपायानेही दुःखाचा कायमचा नाश होत नाही. तो होतच नाही, झाला तरी कायमचा नाश होत नाही. पुन्हा ते दुःख पुन्हा काय होत असतं, डोकं वर काढीतच असतं. आपण हे जे दुःख भोगतो हा विचार त्याच्या बुद्धीत असतो. कुणाच्या, जिज्ञासूच्या. हे जे दुःख भोगतो या दुःखाला कारण आहे शरीर. शरीरामुळे दुःख होतं आपल्याला. मग जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत दुःखाचा नाश होणं शक्य नाही. आलं लक्षामध्ये. म्हणून दुःखाचा नाश करायचा असेल, दुःखाची अत्यंतिक निवृत्ती करायची असेल तर दुःखाला कारण असलेलं हे शरीर नष्ट झालं पाहिजे. म्हटले मग आम्ही फाशी घेऊ आणि शरीर नष्ट करू. पण फाशी घेऊन शरीर नष्ट केलं तर शरीराचा कायमचा नाश होत नाही. दुसरं नवं शरीर लगे मिळतं भारी. याला दुःख द्यायला. समजतंय का? तर त्यामुळं शरीराचा तसा फाशी घेऊन शरीराचा नाश होत नाही. दुसरं शरीर पुन्हा तयारच असतं. मग हे शरीर आपल्याला कायमचं नष्ट झालं पाहिजे. मग शरीराचा कायमचा नाश जर करायचा असेल तर त्या शरीराचं जे कारण ते कारण नष्ट करावं लागेल. मग शरीराला जे कारण आहे ते काय, पाप आणि पुण्य. पाप पुण्यामुळे शरीर प्राप्त होत असतात. कोणाचंही शरीर पाप पुण्यानं रचलेलं असते. मग ते देवाचा असेल, मनुष्याचा असेल, कुत्र्या मांजराचा असेल, कुणाचा असेल, सगळ्यांची शरीर हे पाप पुण्यानेच रचलेली असतात. पाप पुण्याचीच फळं असतात. मग हे शरीर नष्ट, दुःखासाठी शरीर नष्ट करावं लागणार आहे. दुःख नाशासाठी शरीराचा नाश, पाप पुण्याचा नाश झाल्याशिवाय होत नाही. हे पाप पुण्य नष्ट झालं पाहिजे. पाप पुण्य म्हणजे धर्माधर्म. पाप पुण्य म्हणजे काय, धर्माधर्म. आणि धर्माधर्म नष्ट होण्यासाठी त्या धर्माधर्माचं कारण जे आहे राग द्वेष, ते राग द्वेष नष्ट व्हावे लागतात. कारण पाप पुण्य जे निर्माण होतं त्या पाप पुण्याला कारण काय आहे, राग द्वेष. कसे राग द्वेष कारण सांगितलं तुम्हाला मी का. राग म्हणजे प्रेम आणि द्वेष म्हणजे क्रोध, त्याची ईर्ष्या. आपण एखाद्यावर प्रेम केलं की मग त्याला सुख देण्याचा प्रयत्न करतो.
तो जेणेकरून सुखी होईल असा प्रयत्न आपला असतो, असा आपण कर्म करतो आणि त्याला सुख होतं. मग त्याला सुख झालं, दुसऱ्याला सुख दिलं की पुण्य होतं. दुसऱ्याला सुख दिलं की पुण्य होतं. आणि आपण एखाद्याचा द्वेष केला की त्याला दुःख होतं. त्याला दुःख दिलं की आपल्याला पाप होतं. समजतंय का? दुसऱ्याला त्रास दिला की आपल्याला काय होत असतं? पाप निर्माण होतं. म्हणजे राग द्वेषापासून पाप पुण्याची उत्पत्ती होते. म्हणून हे पाप पुण्य नष्ट करायचं असेल तर राग द्वेष नष्ट करावे लागतात. राग द्वेष कसे नष्ट होतील? त्या राग द्वेषाचं कारण आपल्याला नष्ट करावं लागेल. मग राग द्वेषाचं कारण काय आहे? अनुकूल आणि प्रतिकूल ज्ञान. आपण राग कोणावर करतो? म्हणजे प्रेम कोणावर करतो? जो आपल्याला अनुकूल वाटतो त्याच्यावर. आणि आपण द्वेष कोणाचा करतो? जो आपल्याला प्रतिकूल वाटतो त्याचा द्वेष करत असतो. आलं लक्षामध्ये? म्हणजे राग द्वेषाला कारण आहे अनुकूल आणि प्रतिकूल ज्ञान. हा आपल्याला अनुकूल आहे असं ज्ञान झालं की आपण त्याच्यावर प्रेम करतो. हा आपल्याला प्रतिकूल आहे असं आपल्याला वाटलं, ज्ञान झालं की त्याच्यावर त्याचा आपण द्वेष करतो. म्हणजे राग द्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान. हे अनुकूल प्रतिकूल ज्ञान गेलं पाहिजे. हे ज्ञान चांगलंच नाहीये. हा चांगला, हा वाईट, हा आपल्याला अनुकूल, हा प्रतिकूल, हे कळणं, याला व्यवहारात लय महत्व असतं. लोक म्हणतात मला माणसं कळत नाही. माणसं कळली पाहिजे आपलं कोण आहे, कळकं कोण आहे का नाही. त्याला व्यवहारात महत्व असतं. अध्यात्मामध्ये याला महत्व नाहीये. अध्यात्मामध्ये हे गेलं पाहिजे. हा चांगला, हा वाईट, हा आपल्याला अनुकूल, हा प्रतिकूल, हे नष्ट करायची असते बुद्धी परमार्थामध्ये. ही बुद्धी घालवायची परमार्थ. तर हीच पुढच्या सगळ्या अनर्थाला कारण. हा अनुकूलन, हा प्रतिकूल, हेच आपल्याला रागद्वेष निर्माण करत असतात. म्हणून हे अनुकूल प्रतिकूल ज्ञान केलं. अनुकूल प्रतिकूल ज्ञान कसं आहे? त्याचं कारण आपल्याला नष्ट करावं लागेल. कारणाची निवड झाल्याशिवाय त्याची आत्याची निवृत्ती होतच नाही ना. मग अनुकूल प्रतिकूल ज्ञानाचं कारण काय आहे? भेद ज्ञान. हा अनुकूल आहे, हा प्रतिकूल आहे. ते कधी वाटतं हा वेगळा, हा वेगळा वाटला तर आपण त्याच्यावर वेगळे असतो, तेच अनुकूल असतो. आपल्याहून जो वेगळा आहे तोच आपले प्रतिकूल असतो. अनुकूल प्रतिकूल ज्ञान आपल्याला आपल्या स्वतःविषयी कधी होतं का? आपण आपल्याला कधी अनुकूल वाटतो का? आपण आपल्याला कधी प्रतिकूल वाटतो का? नाही वाटत. अनुकूल कोण वाटतं? आपल्याहून जो वेगळा आहे तोच. प्रतिकूल कोण वाटतो? जो आपल्याला वेगळा आहे तोच. म्हणजे अनुकूल आणि प्रतिकूल हे जे ज्ञान आहे आपल्यावर वेगळे वाटायला लागले की हे ज्ञान निर्माण. हा अनुकूल, हा प्रतिकूल म्हणजे भेद ज्ञान. हे आहे अनुकूल आणि प्रतिकूल ज्ञानाला कारण. म्हणून हे भेद ज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत अनुकूल प्रतिकूल ज्ञान राहणारच आणि पुढचं सगळं राहणार आहे. म्हणून हे अनुकूल प्रतिकूल ज्ञान गेलं पाहिजे. त्यासाठी भेद ज्ञान गेलं पाहिजे. आणि भेद ज्ञानाला कारण आहे अज्ञान. आपल्याला हा आपल्याहून वेगळा आहे म्हणजे आपल्याहून भिन्न आहे असं जे वाटतं, हा भिन्न आहे आपल्याहून, हा भिन्न आहे, हे जे भेदज्ञान आपल्या ठिकाणी आहे हे कशामुळे? आपल्या स्वरूपाचं आपल्याला ज्ञान नसल्यामुळे. ज्या दिवशी आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होईल, आत्मज्ञान होईल, त्या दिवशी कुणीच आपल्याहून वेगळं वाटणार नाही. सगळं जगत हेच आपलं स्वरूप आहे असं ज्ञान होईल. किंबहुना चराचर आपणच झालं. हे विश्वची माझे घर, स्वतः सगळा होऊन जातो. त्याचा आत्मा सगळं जगत हेच हा त्याचा आत्मा होऊन जातो. त्याला आपल्या स्वतःहून आपल्या आत्म्याहून कुठलीच वस्तू, कोणताच पदार्थ वेगळा वाटत नाही, भिन्न वाटत. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं त्याच्यात काय, याचं नाव ज्ञानदेवन, त्या हेऱ्याचं नाव सुद्धा काय बरोबर काय त्याच्यात माझ्यात काय, त्याचा माझा आत्मा काय.
ही दृष्टी पाहिजे. कुठलीच वस्तू आपल्या स्वतःहून ती वेगळी वाटली नाही. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज ते हलगट सुद्धा आपल्याला वेगळं वाटत नव्हतं. हे ज्ञान आपल्याला नाही आणि हे ज्ञान नसल्यामुळं आपल्याला भेद ज्ञान आपल्याला कधी दिला येते. समजलं का? म्हणजे आपल्या स्वरूपाचं आपल्याला अज्ञान आहे. ज्ञान नाही म्हणजे अज्ञान आहे आणि त्या अज्ञानामुळं आपल्याला भेद ज्ञान आपल्याला प्रत्ययाला येते. आज लक्षामध्ये. आणि मग ही सगळी परंपरा वाढत जाते. म्हणून हे अज्ञान गेलं पाहिजे. काय गेलं पाहिजे? अज्ञान गेलं. आणि अज्ञान कशाने जातं? अज्ञान कशाने जाईल? ज्ञानाने जाईल. कोणत्या ज्ञानाने? आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने जाईल. आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्याशिवाय अज्ञान जात नाही. म्हणून आत्मज्ञान झालं तरच अज्ञान जाईल. अज्ञान गेलं तरच भेदज्ञान जाईल. वेदज्ञान गेलं तरच अनुकूल प्रतिकूल ज्ञान जाईल. अनुकूल प्रतिकूल ज्ञान गेलं तरच रागद्वेष. रागद्वेषाचा नाश झाला की धर्माचा नाश होतो. धर्माचा नाश झाला की शरीराचा नाश होतो. शरीराचा नाश झाला की दुःखाचा नाश होतो कायम. म्हणजे या सगळ्या दुःखाला मूळ कारण काय आहे? आपल्या स्वरूपाचं अज्ञान. आणि ते अज्ञान ज्ञानाने नष्ट होतं. म्हणून दुःखाच्या नाशासाठी ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. अज्ञान घालवलं पाहिजे. ते अज्ञान ज्ञानाशिवाय जात नाही. म्हणून ज्ञान प्राप्त करण्यामध्येच पुरुषार्थ आहे. म्हणून ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी आत्मज्ञान. ज्ञान म्हणजे कोणतं? आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी जो साधन तत्पर आहे त्याला काय म्हणतात? त्याला तीव्र इच्छा आहे आत्मज्ञानाची आणि साधनेमध्ये तत्पर आहे, प्रवृत्त आहे, त्याला जिज्ञासू म्हणतात. कळलं? आणि हा जिज्ञासू ग्रंथाचा काय आहे? आलं? चौथा पुरुष सांगितला होता मुक्त. काय सांगितलं होता? मुक्त. बघा आता तो मुक्त कोणाला म्हणतात? आता ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याला मुक्त म्हणतात. काय झालं? ज्याला ब्रह्मज्ञान झालं, आत्मज्ञान झालं आणि आत्मज्ञान झाल्यामुळं ज्याला स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह याच्याहून आपला आत्मा भिन्न आहे आणि आत्मा भिन्न या तिन्ही देहाहून भिन्न असून वेगळा असून तो परमानंद स्वरूप असलेलं जे ब्रह्म तत्स्वरूप आपला आत्मा आहे असं ज्याला ज्ञान झालं तो काय आहे? मुक्त आहे. कळलं? बघा, स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीराहून भिन्न जे आत्मस्वरूप त्याचे ब्रह्मरूपानं संशयरहित प्रत्यक्ष ज्ञान ज्याला असतं तो मुक्त म्हणावा. त्याला काय म्हणावं? मुक्त अशा प्रकारचं म्हणावं. या प्रकारे पुरुषाचे 4 प्रकार होतात. किती झाले पुरुषाचे प्रकार? 4 प्रकार. त्यापैकी पामर आणि विषयी हे जरी विचारदृष्ट्या विषय सुखाची इच्छा आहे, विषय सुखाची इच्छा आहे तरी ते विषय सुखात निमग्न असल्यामुळं त्यांना परमसुखाच्या ज्ञानाची कल्पनाच नाही. मोक्ष सुखाची इच्छा आहे असं का नाही? बघा आता हे जे 4 प्रकार केले पुरुषाचे त्याच्यातले पहिले जे दोघे आहेत कोण? पामर आणि विषयी. त्यांना विचार दृष्टीनं जर पाहिलं तर त्यांना सुद्धा कशाची इच्छा आहे? मोक्ष सुखाची इच्छा आहे. कारण त्यांना सुद्धा दुःखाचा कायमचा नाश व्हावा वाटतो आणि आनंद प्राप्त व्हावा वाटतो का नाही? तो मोक्षच आहे तसा. म्हणून त्यांना सुद्धा विचार दृष्टीनं मोक्षाचीच काय इच्छा आहे. पण ते विषय सुखामध्ये काय असतात? निमग्न असतात. आणि विषय सुखामध्ये निमग्न असल्यामुळं त्यांना जे परम सुख आहे, परमानंद ज्याला म्हणतात, त्याची त्यांना कल्पनाच नसते. त्यांना अशा प्रकारचं परमानंद असं सुख असतं ही कल्पनाच त्यांना नाही. आणि म्हणून परमसौख्याच्या प्राप्तीची साधनं असा जो सत्संग, सत्शास्त्र श्रवण यामध्ये त्यांची प्रवृत्ती होत नाही. कामराची विषयाची याच्यामध्ये काय होत नाही? प्रवृत्ती होत नाही. या ग्रंथात त्यांची प्रवृत्ती होणार नाही. आता
दुःख निवृत्ती करताही त्यांची शास्त्र श्रवणामध्ये प्रवृत्ती होत नाही, कारण ते दुःख निवृत्ती करता औषधादी अन्य उपाय करण्यामध्ये प्रवृत्त असतात. बघा, आनंदाच्या प्राप्तीसाठी सुद्धा त्यांची शास्त्रात प्रवृत्ती होत नाही आणि दुःखाच्या निवृत्तीसाठी सुद्धा त्यांची शास्त्रात काय होत नाही, प्रवृत्ती होत नाही. दुःख निवृत्ती करता ते अन्य उपायामध्ये प्रवृत्त होत असतात दवाखान्यात वगैरे जाण्यासाठी. त्याच्यामुळे या विचारसागरात त्यांची पामुळाची विषयीची काय होणार नाही, ते होणार नाही. म्हणून पामळ व विषयी हे या ग्रंथाचे अधिकारी नाही. तसाच मुक्त ही या ग्रंथाचा अधिकारी नाही. आता जो मुक्त पुरुष आहे, जो मुक्त झालेला आहे, तो सुद्धा या ग्रंथाचा काय नाही, अधिकारी नाही. कदाचित मुक्त पुरुष कौतुकानं ग्रंथाच्या पठण पाठनामध्ये प्रवृत्त झाला तरी तो ज्ञानी असल्यामुळं कृतकृत्य आहे. बघा, आता पामळ ग्रंथाचा अधिकारी नाही, विषय ग्रंथाचा अधिकारी नाही. जो आणि जो मुक्त आहे तो या ग्रंथाचा काही नाही, अधिकारी. कारण त्याला कुठलं काही नाही, आता कर्तव्यच अशा प्रकारचं राहिलं नाही. एखाद्या वेळेला जरी तो कौतुकानं लिहिलेनं जरी तो विचार सांगायला लागला वाचायला, पारायण करायला, पठण पाठन करील तो, तुम्ही करणारच नाही म्हणा कधी. पण एखादा मुक्त पुरुष जर लागला करायला विचारसागराचं पठण पाठन अध्यात्म, तरी तो त्याचं लिहिलेलं होईल ते, पण त्याला काही शास्त्र तसं काही विधी सांगत नाही. पठण पाठनामध्ये प्रवृत्त जरी झाला की तो ज्ञानी असल्यामुळे तो कसा आहे, कृतकृत्य झालेला आहे. त्याला यत्किंचितही कर्तव्य राहत नाही व शास्त्र त्याला कोणत्याही कर्तव्याचं विधान करीत नाही. म्हणून तोही या ग्रंथाचा अधिकारी नाही. आता परिशेष न्यायानं कोण राहिला, फक्त जिज्ञासू. राहता पैकी राहिला जिज्ञासू. त्याला विषयाच्या ठिकाणी तुच्छ बुद्धी असून परमसुखाची आणि अत्यंत दुःख निवृत्तीची तीव्र इच्छा आहे. त्याला विषय सुख नको वाटतं, त्याला विषयाच्या ठिकाणी त्याला तुच्छ बुद्धी निर्माण झालेली आहे आणि त्याला दुःखाची अत्यंत निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी अशी त्याला तीव्र इच्छा आहे. आणि ती त्याची इच्छा ज्ञाना वाचून प्राप्त होणं शक्य नाही, इच्छा पूर्ण होणं शक्य नाही. असा सत्संगतीने त्याला उत्तम विवेक झालेला आहे. आपली इच्छा दुःख निवृत्तीची परमानंद प्राप्तीची ही ज्ञानाशिवाय होणं शक्य नाही, पूर्ण इच्छा पूर्ण होणं शक्य नाही, असं ज्याला ज्ञान झालं आहे सत्संगतीमध्ये, त्याच्या बुद्धीत विवेक निर्माण झालेला आहे आणि त्याची ज्ञान प्राप्ती करता ग्रंथामध्ये प्रवृत्ती होणं काय आहे. असा जो जिज्ञासू आहे त्या अशा जिज्ञासू पुरुषाची त्या ज्ञान प्राप्तीसाठी, ते ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून, आत्मज्ञान व्हावं म्हणून या ग्रंथामध्ये प्रवृत्ती होणं शक्य आहे. म्हणून फक्त जिज्ञासूच या ग्रंथाचा अधिकारी आहे. कळलं का? कोण अधिकारी आहे? जिज्ञासू. या प्रकारे अधिकार्याची सिद्धी आहे, म्हणून ग्रंथारंभ सफल आहे. कळलं का? आता जीव ब्रह्मैक्य हा जो ग्रंथाचा विषय म्हणून वर पहिल्या तरंगात सांगितलेला आहे, त्या संबंधी पूर्वपक्षाचं म्हणणं प्रथम सांगून नंतर सिद्धांत पक्ष सांगू. आता विषय बदललाय. आतापर्यंत अनुबंधातला पहिला प्रकार जो होता अधिकारी, त्या अधिकार्याविषयी पूर्वपक्ष शंका घेत होता आणि सिद्धांत पक्ष त्याचं काय करत होता, खंडन करून उत्तर देत होता. आपला पक्ष मजबूत मांडित होता. कोण? सिद्धांत पक्ष म्हणजे वेदांत. आता तो अधिकार्याबद्दलचा जो विषय चालू होता तो संपला, अधिकारी सिद्ध केला. अशा प्रकारचा जिज्ञासू आमच्या ग्रंथाचा काय आहे, अधिकारी आहे. आणि जिज्ञासू अधिकारी असल्यामुळं, त्या ज्ञानप्राप्तीची तीव्र इच्छा असल्यामुळं ज्ञानप्राप्तीसाठी त्याची ग्रंथामध्ये काय होईल, प्रवृत्ती होईल. आणि त्याची ग्रंथामध्ये प्रवृत्ती झाल्यामुळं आमचा विचार सागर काय नाही, निष्फळ नाही, असं काय केलं, सिद्ध केलं. आता विषय बदललाय आणि आता दुसरा विषय सुरू होतोय. कोणता विषय सुरू होतोय? या आपल्या ग्रंथाचे जे अनुबंध सांगितलेले आहेत,
पहिला अनुबंध आहे अधिकारी, दुसरा आहे विषय, तिसरा प्रयोजन आणि चौथा संबंध. अधिकाऱ्यावर आक्षेप घेतले समाधान केलं. आता दुसरा जो अनुबंध विषय, दुसरा अनुबंध काय आहे? विषय. या ग्रंथाचा विषय काय मला सांगते का बरं? जीव ब्रह्म ऐक्य. जीव आणि ब्रह्म एक आहेत, दोघांचं ऐक्य आहे हे युक्तीनं आणि प्रमाणाने सिद्ध करणं हा या ग्रंथाचा काय आहे? विषय आहे. मग आता हा जो विषय जीव ब्रह्म एक आहे, जीवाचं ब्रह्माचं ऐक्य आहे, या विषयाबद्दल किंवा या विषयावर म्हणजे जीव ब्रह्माच्या ऐक्यावर, कशावर? जीव ब्रह्माच्या ऐक्यावर आता पूर्व पक्षी काय करतोय? शंका. पूर्व पक्षाच्या शंका आता येतील. जशा अधिकाऱ्यावर शंका घेतल्या ते पूर्व पक्षानं वेगवेगळ्या, तसं आता कशावर पूर्व पक्षी कशावर शंका घेईल? विषयावर शंका घेईल. तो काय म्हणेल? तुमच्या ग्रंथाचा जो विषय आहे तो तुमच्या ग्रंथाचा विषय काय सिद्ध होत? ग्रंथाचा विषय काय? जीव ब्रह्म ऐक्य. म्हणजे तुमच्या ग्रंथाचा विषय जो जीव ब्रह्म ऐक्य, हे जीव ब्रह्माचं ऐक्य सिद्ध होत नाही. जीव ब्रह्म असूच शकत नाही असा पूर्व पक्षी आपलं मत मांडतो. जीव कस काय ब्रह्म होईल? जीव म्हणजे कोण? आपण. कुत्रे, मांजर, बैल, पशु, पक्षी, किडा, मुंगी, माणसं, हे सगळे आपण काय? हे जीव आहे. आणि ब्रह्म म्हणजे कोण? देव. बरोबर आहे का नाही? ईश्वर. मग आपण ब्रह्म कसं काय? जीव ब्रह्म कसं काय? जीव किती एवढा एवढा, ब्रह्म किती मोठं. येड लागले काय तुम्हाला? जीव ब्रह्म म्हणून सांगता असं पूर्व पक्ष म्हणतो. अहो बरं इथं म्हटली, दुसरीकडं लय सारखं म्हणा जाऊ नका. अहो तोच नाही तुम्हाला ठेवायचा. मी ब्रह्म म्हटल्यावर तो हिरण्यकशिपू काय म्हणत होता? काय म्हणत होता तो हिरण्यकशिपू? मी देव आहे म्हणत होता का नाही? काय झालं त्याचं? काय आणला का नाही त्याचं? आता मी देव आहे म्हणलं कसं काय? समजा एखादा राज आहे, एखादा काय राज आहे, आणि मग त्या राजाची जर आपण सेवा केली, राजाने खुश होईल ती आपण काम केलं, राजा प्रसन्न झाला तर मग आपल्याला भरपूर काय करील? धन देईल, पारितोषिक देईल, आपल्याला कृपा करील, आणि त्याच्या कृपेने आपण चांगलं होईल. आहे का नाही? पण जर आपण त्याची सेवा करायची सोडून आपण त्यालाच लागलो म्हणायला मी राजा आहे. आता मी राजा आहे म्हटल्यानंतर तो राजा आपल्याला ठेवील का? ठेवील का सांगा? तो भगवान श्रीकृष्णाच्या ह्याच्यामध्ये भागवतामध्ये एकतरी एक पौंडग नावाचा राजा होता. काय होता? पौंडग नाव. तो म्हणायचा मी वासुदेव आहे. तो काय म्हणायचा? मी वासुदेव आहे म्हणायचा. आणि त्यानं मी वासुदेव म्हणून त्यानं स्वतःला 2 हात होतेच, पण दुसरे डुप्लिकेट 2 लावले होते 4 हात. हाणला काय? ते हिरण्यकशिपू म्हणायचं मी देव आहे, त्याला मारलं. म्हणजे मी देव आहे म्हटल्यावर तो कसं काय ठेवी? त्याची सेवा करायला पाहिजे का? हे ठीक आहे, मी देव आहे म्हणून कसं काय? म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ जीव ब्रह्म होऊ शकत नाही असा पूर्वपक्षी म्हणतो. पूर्वपक्ष काय म्हणतो?
जीव ब्रह्म तुमचा जो विषय आहे ना ग्रंथाचा, जीव ब्रह्म एक आहे हे सिद्धच होत नाही, हे असणंच शक्य नाही. जीव ब्रह्म असणं शक्य नाही. जीव कसं काय ब्रह्म होईल? जीव एवढा 3.5 हाताचा, त्याला सगळे गचकवणच होते, मुळव्याधच होते आणि मला काय का असलं त्याला हाय काय आजार गेले ब्रह्म कुठं दवाखान्यात बघा घ्यायचं काय विषय घेऊ ना, आहे का नाही? थोडंसं घेऊ. बघा आता जीव ब्रह्म ऐक्य हा जो ग्रंथाचा विषय म्हणून पहिल्या तरंगात सांगितलेला आहे, त्या संबंधी पूर्व पक्षाचं म्हणणं प्रथम सांगून नंतर सिद्धांत पक्ष सांगू. अगोदर पूर्व पक्षाचं म्हणणं सांगू, नंतर सिद्धांत पक्षाचं म्हणणं सांगू. बघा पूर्व पक्षीच्या मतानं विषयाचं खंडन, आता एक पूर्व पक्ष सुरू झाला आहे, विषयाचं खंडन करतो. जीव ब्रह्म ऐक्याचं तो काय करतो? खंडन करतो. जीव ब्रह्माची एकता हा या ग्रंथाचा विषय आहे. जीव ब्रह्माची एकता हा या ग्रंथाचा काय आहे? विषय. इथं आपण पहिल्या तरंगात शिकलोय असं वेदांती सांगतात. पण जीव ब्रह्माची एकता असणं शक्य नाही. ग्रंथ पूर्व पक्षी काय म्हणायला लागला आता? जीव ब्रह्माची एकता असणं शक्य नाही, कारण जीवाच्या व ब्रह्माच्या स्वरूपात अत्यंत विरुद्धता आहे. जीवाचं स्वरूप आणि ब्रह्माचं स्वरूप या जीवाच्या आणि ब्रह्माच्या स्वरूपामध्ये अत्यंत विरोधी धर्म आहे. आणि विरोधी धर्म असल्यामुळे ऐक्य कसं काय होईल? ऐक्य होण्याकरता समान धर्म पाहिजे का नाही? अरे समजा दूध आहे, दुधात पाणी टाकल्यावरती काय होतंय? एक होते. पण तुम्ही जर वाळू टाकत एक होईल का? होईल नाही होत का? कमीत कमी जसं दूध आहे द्रव तसं द्रव पाहिजे ना, खडे कसं काय त्यात हे होते. तसं जीव ब्रह्म आहे म्हणायला काही समान धर्म पाहिजेत ना. काही सगळे विरोधी धर्म आहेत, समान धर्म काहीच नाही. कसं काय जीव ब्रह्म होईल असं पूर्व पक्ष बोलतो. समजतंय का? जीवाच्या व ब्रह्माच्या स्वरूपात अत्यंत विरुद्धता आहे, विरोधी धर्म आहे. ती विरुद्धता कशी आहे? ती अशी कशी बघा. जीवाच्या धर्मात पतंजलीच्या मताप्रमाणे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे 5 क्लेश आहे. म्हणजे पतंजलीला पूर्व पक्ष केले. पतंजली म्हणजे रामदेव बाबा नाही, पतंजली ऋषी आहेत ना, योगशास्त्र ज्यांनी लिहिलं असे ते पतंजली ऋषी. आणि त्यांनी योगशास्त्रामध्ये जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश सांगितलेले. काय सांगितले? जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश असतात. क्लेश शब्दाचा अर्थ आहे दुःख. हे 5 प्रकारचे दुःख असतात. त्यालाच पंचक्लेश म्हणतात. त्याला काय म्हणतात? पंचक्लेश. कोणते कोणते पंचक्लेश जीवाच्या ठिकाणी असतात बघा. अविद्या, पहिला क्लेश कोणता आहे? अविद्या नावाचा क्लेश जीवाच्या ठिकाणी आहे. दुसरा आहे अस्मिता, तिसरा आहे राग, चौथा आहे द्वेष आणि 5वा आहे अभिनिवेश. हे पाठ करून घ्या. याची लक्षणे आलीच लगेच. हे जे पंचक्लेश आहे हे पंचक्लेश कोणाच्या ठिकाणी आहेत? जीवाच्या ठिकाणी आहेत. ब्रह्माच्या ठिकाणी आहेत का? ब्रह्माच्या ठिकाणी नाही आणि जीवाच्या ठिकाणी आहेत. म्हणजे विरोधी धर्म झाले का समान धर्म झाले? विरोधी झाले हो. 5 क्लेश जीवाच्या ठिकाणी आहेत आणि ब्रह्माच्या ठिकाणी एकही क्लेश नसेल तसं विरोधी धर्म व्हायला ना. म्हणजे जीवाच्या ठिकाणी कोणते सांगितले तुम्हाला 5 क्लेश कोणते ते? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. हे पंचक्लेश कुठे? जीवाच्या ठिकाणी. अविद्या म्हणजे काय बघा. अविद्या म्हणजे काय लक्षण दिले तिथं बघा. हे 5 क्लेश आहेत म्हणजे दुःखाला हेतू आहे.
पंचक्लेश पंचक्लेश म्हणजे काय, दुःखाला हेतू म्हणून यांना काय म्हणतात, पंचक्लेश म्हणतात. या क्लेशांचं लक्षण भगवान पतंजलींनी योगसूत्रामध्ये केलेलं आहे. योगसूत्र त्याच्यामध्ये पंचक्लेशाचे लक्षणं केले, सांगितलेले. अविद्या, अविद्या कशाला म्हणतात बघा. पहिला क्लेश कोणता आहे, अविद्या. अनित्य, मलिन आणि दुःख अनात्म पदार्थाच्या ठिकाणी नित्य, शुद्ध आणि सुखवत्व मानणं म्हणजे पदार्थाच्या या विपरीत ज्ञानाला काय म्हणतात, अनात्म पदार्थ. आत्मा सोडला की बाकी सगळं काय आहे, अनात्म पदार्थ आहे. आणि हे अनात्म पदार्थ कसे असतात, अनित्य असतात. नित्य असतात का, अनित्य असतात. मलिन असतात. कसे, मलिन आणि दुःख रूप असतात. अनित्य, मलिन आणि दुःख रूप. आणि असे असताना कसे, अनित्य, मलिन आणि दुःख रूप असे जे अनात्म पदार्थ, त्या अनात्म पदार्थ ठिकाणी नित्यत्व बुद्धी म्हणजे अनित्य असताना ते नित्य वाटणं, ते मलिन असताना ते शुद्ध वाटणं, पवित्र वाटणं, आणि जे दुःख रूप असताना ते सुखाचे वाटणं. लक्षामध्ये अशी जर बुद्धी असेल, अनित्य पदार्थाच्या ठिकाणी नित्यत्व बुद्धी होत असेल, मलिन पदार्थाच्या ठिकाणी शुद्ध बुद्धी आणि दुःख रूप पदार्थाच्या ठिकाणी सुखरूप बुद्धी, ही जी बुद्धी, ही विपरीत जी बुद्धी आहे, ही काय आहे, विपरीत बुद्धी. या विपरीत बुद्धीलाच काय म्हणतात, अविद्या. बघा, म्हणजे पदार्थाच्या विपरीत ज्ञानाला अविद्या म्हणतात. कळलं का अविद्या कशाला म्हणतात. आता अस्मिता म्हणजे काय ते सांगतात. आत्मा आणि बुद्धी ही भिन्न असताना एकच समजण्याला काय म्हणतात, अस्मिता म्हणतात. आत्मा आणि बुद्धी एक आहे, ते वेगवेगळे. आत्मा वेगळा, बुद्धी वेगळी, पण हे वेगवेगळे असताना ही एक आहेत अशा प्रकारचं समजणं, याचं नाव काय आहे, अस्मिता. आता राग, राग म्हणजे काय, अनुकूल ज्ञानापासून उत्पन्न होणारी जी प्रीती, तिला काय म्हणतात, राग म्हणतात. राग, अनुकूल ज्ञान झालं, मग अनुकूल ज्ञान झाल्यानंतर त्याच्याविषयी काय निर्माण होतं, प्रेम निर्माण होतं. जे आपल्याला अनुकूल वाटला त्याच्याविषयी प्रेम निर्माण होतं ना, मग त्या प्रेमाला म्हणतात राग. त्याला काय म्हणतात, राग. आणि आपल्याला प्रतिकूल ज्ञान झालं, ज्या विषयाबद्दल, ज्या वस्तूबद्दल प्रतिकूल ज्ञान झालं, त्याविषयी मनुष्याच्या अंतःकरणामध्ये काय निर्माण होतं, क्रोध निर्माण होतो. त्या क्रोधाला म्हणतात द्वेष. कळलं का. बघा, प्रतिकूल ज्ञानापासून उत्पन्न होणाऱ्या क्रोधाला काय म्हणतात, द्वेष म्हणतात. आणि अभिनिवेश म्हणजे काय, मरणाच्या भयाला अभिनिवेश म्हणतात. आपल्याला मरणाचं भय असतं की नाही, मृत्यूचं भय असतं की नाही, या मृत्यूचं जे भय आपल्या अंतःकरणामध्ये आहे त्याला अभिनिवेश म्हणतात. मग मला सांगा, हे पंचक्लेश ब्रह्माच्या ठिकाणी आहेत का, ब्रह्माला असं विपरीत ज्ञान आहे का, म्हणजे जी वस्तू मलिन आहे ती सुख, ती पवित्र वाटते का, जी दुःख रूप आहे ती सुखरूप वाटते का, जी अनित्य ती नित्य वाटते का. म्हणजे ही विपरीत बुद्धी ब्रह्माच्या ठिकाणी आहे का, नाही. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी अविद्या नावाचा क्लेश नाही. अस्मिता ब्रह्माच्या ठिकाणी आहे का, बुद्धी आणि आत्मा एक वाटते का ब्रह्माला. ब्रह्म कुणाचा राग, कुणावर प्रेम करतं का, म्हणजे कुणाविषयी राग नाही. ब्रह्म कुणाचा द्वेष करतं का, कुणाविषयी द्वेष नाही. आणि ब्रह्माला कधी मृत्यूचं भय आहे का, अभिनिवेशही नाही. म्हणजे हे पंचक्लेश जीवाच्या ठिकाणी आहेत आणि ब्रह्माच्या ठिकाणी नाही. लक्षामध्ये म्हणजे जीवाचे ब्रह्माचे धर्म कसे व्हायला लागले, धर्म व्हायला लागले. मग पंचक्लेशाने युक्त असलेले जीव आणि पंचक्लेशानं रहित असलेलं ब्रह्म, या दोघांचं ऐक्य होईल कसं, म्हणजे ऐक्य होऊ शकत नाही. म्हणजेच काय, जीव ब्रह्म ऐक्य हा जो तुमचा ग्रंथाचा विषय आहे तो काय होत नाही, सिद्धच होत नाही असं पूर्वपक्ष बोलतो, शंका करतो. ओम शांती शांती शांती.